जादू भरी वाणी तेरे निर्ग्रंथ तो महान, चारित्र चक्रवर्ती शांती सागरा प्रणाम। आदरणीय परीक्षक, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, नमस्कार। माझे नाव प्रियर्तना गांधी। मी आता 7वीत शिकते। आजच्या या स्पर्धेत माझा विषय आहे आचार्य शांतीसागर यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग। आचार्य शांतीसागर महाराजांचे लहानपणीचे नाव होते सातगोंडा, त्यांच्या वडिलांचे नाव होते भीमगोंडा व आईचे नाव सत्यवती असे होते। आचार्य शांतीसागर महाराज आपल्या मातापिताचे तिसरे अपत्य होते। त्यांचा जन्म झाल्यानंतर जेव्हा ज्योतिषांकडून बाळाची जन्मकुंडली बनवण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले, मातोश्री, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात। पुत्र व्हावा ऐसा मोठा ज्याचा तीनही लोकी झेंडा। हा बालक अत्यंत धर्मनिष्ठ होऊन सर्व जगताचा उद्धारक होणार आहे, हा संसारामध्ये बिलकुल फसणार नाही। झाले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे या उज्ज्वल बालकाचे भवितव्य घडत होते। देयर इज नो रिलिजन हायर दॅन नॉन व्हायलेन्स अँड ट्रूथ, हे लक्षात घेऊन त्यांनी धर्मप्रचारावर विशेष जोर दिला। गोफन फिरवित राखण करता शेतात भगवंत भेटला, बाबा मला पाखरात अरिहंत भेटला, बाबा मला पाखरात अरिहंत भेटला। त्यांना घरी दारी शेतात भगवंताशिवाय दुसरा ध्यासच नव्हता। बैलाला मोठेने पाणी काढायला लावले की स्वतः बैलाच्या जागी जाऊन विहिरीतून पाणी खेचत, वरून म्हणायचे, बिचारे बैल किती थकत असतील, त्यामुळे त्यांना किती बरे त्रास द्यायचा। असेच एकदा शुद्धीवरून वापस येत असताना एका सापाने मेंढकावर झेप घेतलेली त्यांनी बघितली। त्यांनी विचार केला, आता हा साप या मेंढकाला खाणार। त्यावर त्यांनी त्यांच्या जवळचा लोटा जोरात वाजवला, त्यामुळे साप निघून गेला। अतिशय कठीण काम पण ते सहजच करून दाखवत, परंतु त्यांनी कधी आपल्या या शक्तीचा अहंकार व दुरुपयोग केला नाही। मी पंजांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो। एकदा काय झाले, सातगोंडा शेतात गेले तेव्हा त्यांच्याच नोकऱ्याने ज्वारीच्या कंचाचा एक गड्डा चोरून नेताना त्यांनी पाहिला। त्याच्यावर त्यांनी काय त्याला शिक्षा केली असेल? नाही। दयाक्षमेचे भंडार असलेले सातगोंडा मनात म्हणत, नेऊ दे बिचाऱ्याला, पोट भरण्यासाठीच तर नेतोय हा, असे म्हणून दुर्लक्ष करायचे। सुरुवातीपासूनच ते एकांतप्रिय असल्याने कधी गजबजलेल्या ठिकाणी भीडभाड यापासून लांबच राहायचे। शेतावर जायचे तेव्हा पक्ष्यांना पिकावरून कधी हाकलत नसत। शेजारचे शेतकरी म्हणायचे, पाटील, माझ्या शेतातील पक्षी देऊ का पाठवून? त्यावर सातगोंडा म्हणायचे, खुशाल पाठवून द्या। माझ्या शेतातील सर्व धान्य जरी त्यांनी खाल्ले तरी काहीही कमी होणार नाही। दुसरा एक जण म्हणतो, नुसते दाणेच खाऊ घातल्याने होईल का? पाणी पण पाजू चला। त्यावर सातगोंडा बाजूला ठेवलेले पाण्याचे मोठे भांडे दाखवत म्हणतात, हे पाणी खास पक्ष्यांसाठीच आहे। असे होते दयेचे सागर। आधी क्षुल्लक मग एल्लक दीक्षा घेतल्यावर यर्ना येथे पंचकल्याणिक मध्ये तपकल्याणिकाच्या शुभमुहूर्तावर त्यांनी नग्न दिगंबर दीक्षा घेतली व सातगोंडाचे शांती सागर झाले। कन्नूर येथे चातुर्मास असताना एका विशाल सापाने त्यांच्या शरीरास वेढा घातला। महाराज ध्यानमग्न होते, आपल्या ध्यानापासून ते चलायमान झाले नाही। एक एक प्रसंग ऐकून तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात। वाघ तर एकदा द्रोणगिरी व एकदा मुक्तागिरी असे 2 वेळा जवळून बसला। काही वेळाने एक क्रूर प्राणी आपोआपच निघून जात असत। सन 1929 मध्ये चातुर्मासात त्यांनी सिंह निष्क्रिय तप केले। हे व्रत फक्त सिंहासारखा महान पुरुषच करू शकतो। 104 ते 105 पर्यंत ताप चढत होता, तरीही तपश्चर्येपासून ते डगमगले नाही। 100 वर्षापूर्वी दुर्लभ झालेले मुनिदर्शन व 20व्या शतकातील मुनी परंपरा जीवित ठेवण्याचे महान कार्य आचार्य शांतीसागर महाराजांनी केले। त्यांच्या अंतिम उपदेशात त्यांनी सांगितले, बाबांनो, भिवू नका, संयम धारण करा। देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी। मांडली त्यांनी वृद्धापकाळी कडक समाधी, नामे कुंथलगिरी पर्वत तीर्थाच्या ठिकाणी। सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे मुनी देशभूषण कुलभूषण यांच्या चरणाजवळ यमसल्लेखना आचार्य शांतीसागर महाराजांनी धारण केली। 36 दिवस यमसल्लेखना साधून 18 सप्टेंबर 1955 ला 84 वर्षे आयु पूर्ण करून या संयमरूपी सूर्याचा अस्त झाला। सचे दिसुरी शांती सागर, संयम का रूप नहीं धरते, मानवता मान नहीं पाती, यदि जीवन मंत्र नहीं होते। यह भारत गारत बन जाता, यह भारत गारत बन जाता, यदि ऐसे संत नहीं होते, यदि ऐसे संत नहीं होते। चरित्र चक्रवर्ती आचार्य शांतीसागर महाराजांना कोटी कोटी नमन करून मी माझे भाषण संपवते। धन्यवाद।